स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। मी आज करणार आहे उडीद वडा। यासाठी बघा 2 वाट्या डाळ भिजत घातलेली 5 तास झालं। आता हे डाळ मी मिक्सरला वाटून घेणार आहे। न पाणी घालता थोडी थोडी वाटून घ्या। बघा आता मी ही पीठ ना वाटून घेतलेलं आहे। त्याला अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। आता ह्याला छान असं पेटून घेणार आहे। डाळ छान भिजल्यामुळे ना आपलं पीठ छान वाटलेलं आहे। त्याला घालायचं चवीपुरत मीठ, थोडंसं लाल तिखट आणि ह्याला मी अख्खे जिरे टाकणार आहे। आता छान असं फेटून घेणार आहे। कारण ह्याला असं आपण फेटलं ना तर आपल्याला सोडा टाकायची नाही गरज लागणार। एका दिशेने फिरवून घ्या। आता गॅस चालू करते। कढईत तेल ओतलेलं आहे। गॅस चालू करणार आहे। आपलं तेल गरम होते तोपर्यंत ह्याला मी छान असं फेटणी घेणार आहे एका दिशेने, कारण त्याच्यामुळे आपले वडे ना हलके होते तसे। बघा छान असं फेटलेलं आहे। आता आपलं पीठ मी ह्या पाण्यामध्ये थोडं सोडून बघणार आहे। बघा छान असं वर तरंगते, कारण आपलं पीठ ना छान फुललेलं आहे, अजिबात तळाला गेलेलं नाही। त्याच्यामुळे आता हे परफेक्ट झाले आपलं पीठ। आता आपलं तेल गरम झाले। आता मी चाळणी घेतलेली आहे आपली चहा शोधायची। मी त्याच्यावर असं बघा असं करून त्याला छान असं तुमच्याकडे जर ह्याचं साचा नसलं ना तरी तुम्ही असं चाळणीवर पण करू शकता किंवा काताना पण करू शकता। बघा किती टम्म उबलेत। आपण त्याला पाण्याचा वापर केला ना अजिबात, किंवा आपण तांदळाचं पीठ वगैरे कायच वापरलेलं नाही। आता छान बघा ह्याला कलर आलेला आहे। आता ह्याला पलटी करून घेणार आहे। छान आपल्या थोडी असतं मला आणि काढून घ्या। नवीन छान केलं आहे आणि आता देते म्हणून नाही असं चाळणीवर घेऊन ना असं बोल बोल करून सर्व वडे मी आता असे सोडून घेणार आहे। हा आता हे ना वडे मी पलटी करून घेणार आहे। छान असे हलके झालेत। आता सर्व वडे मी असेच तळून घेणार आहे। तर तयार आहे आपला उडीद वडा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।